मला आता असं वाटतं की आजचा प्रथम दर्शनी समितीच्या 9 उमेदवार हे चांगल्या मताने या ठिकाणी निवडून येतील. मिलिंद नार्वेकर सुद्धा 22 मतांनी पुढे आहेत. मी हे सांगितलं की सगळे विरोधक पडणार नाहीत. 12 उमेदवार उभे आहेत, 11 निवडून येतील म्हणजे एकच पडणार आहे. त्यामुळे हा निवडून आला तो निवडणार, पडणार कोण ते आपण बघाल. मला वाटतं जयंत पाटलांची खूप पिछाडी आहे शेकापचे. ते शरद पवार गटाचे उमेदवार होते. शरद पवार साहेबांनी त्यांना उभं केलेलं होतं. मला वाटतं तेच या ठिकाणी पडतील आणि आमचे तर 9चे 9 उमेदवार या ठिकाणी माहिती निवडून देतील. पहिल्यापासून बोलत होतात जयंत पाटील यांच्या पराभवासाठी मिलिंद नार्वेकरांना उभं केलेलं उद्धव ठाकरेंनी. जयंत पाटील यांच्या पराभवासाठी उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना निघण्यात उतरवलं. तुम्ही पहिल्यापासून सांगत होता. हे सांगतो आपल्याला की त्यांनी आपसातच जरा तपासावं काय चाललंय काय नाही. त्यांच्यामध्येच एकमत नाहीये, त्यांच्यामध्ये चुरस आहे आणि तेच एकमेकाला पाडण्यासाठी कारणीभूत आहेत. आणि मला वाटतं त्या पद्धतीने त्यांनी त्यांचा बरोबर गेम केलेला. आणि काँग्रेस आता सांगता येणार नाही. सगळं गुप्त मतदान आहे. कोणी स्वच्छ बुद्धीला वापरून त्यांनी त्या ठिकाणी कोणी आम्हाला मतं दिली आहेत. काँग्रेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विरोधी पक्षाची मतं आम्हाला मिळालेली आहेत. काँग्रेसची 8 मतं फुटल्याचं बोललं जात आहे. गिरीश महाजन सांगत होते त्यांनी टोला लगावलेला आहे महाविकास आघाडीला. आपली मतं राखता आली नाही अशा प्रकारची टीका केलेली आहे त्यांनी.